हाय नमस्कार. तर पल्ला बघा आजपासून पट्टा पट्टा म्हणतात, म्हणजे बेल्ट पट्टा नाही हा. आजपासून चिखल बंद झाला. आज सकाळी थापून बंद केला. आता जे फडात माल आहे ते उचलायचा. मस्त मालकाने दोन दिवस असं पुढं ढकललं, कारण आज ढगाळ वातावरण झालंय. आज आहे 20 तारीख. मालक म्हणलं 20 तारखेला बंद करायचं, थापायचं. मग आता सकाळी चिखल थापून बंद केला. मग रविवारीच बंद करायचं होतं, पण भटीला माल कमी पडत होता. मग मालक म्हणला अजून 2-3 गारा थापून बंद करा. मग आता रविवारपासून बघा 3 गारा थापलं. सोमवार, मंगळवार आणि आज बुधवार 3 गारा थापलं, बंद केलं. मग आता इथनं सगळा माल उचलायचा आणि तिथनं रविवारी हिशेब करायचा. बहुतेक रविवारपर्यंत मालक काही हिशेब करत नसतात आणि त्यांच्यातर्फे जेवण असतंय, कपडे असतात. आता मला साडी अजून एक येईन, बघू घेतली तर दाखवीन, नाही घेतली तर नाही. तसं साड्या कपडे नाही लिहिले तरी, कारण एक गारकरी नाही की कपडे घ्यायला. एक गारकरी असल्या माणूस घेतं. इथं 6-7 गारकरी आहेत. कुणाला म्हणून घ्यावा? बाया 6, गडी 6. लय का मालकाचं पाक दिवाळच निघाल. मग मालक जेवणच बहुतेक करणार, कारण गेल्या वर्षी पण जेवणच केलतं. गोडाचं लापशी, भात, सांबर केलता. यंदा मालकाला म्हणलं बिर्याणीच करा, कारण लय दिवस झालं बिर्याणी खाल्लेली आहे. बिर्याणी बनवा म्हणलं. मालक म्हणला बरं, तुम्हाला जे आवडून ते बनवतं. मग आज नाही, रविवार नाही तर मंगळवारी, सोमवारी नाहीत बनवायची, रविवारी संध्याकाळी बिर्याणी बनवते मी. हिशेब झाला सकाळनं. हिशोबाला सकाळनं बसायचं. 2-2:30-1 वाजेपर्यंत हिशोब होऊन जाईल. तिथनं मग जेवण करायचं सोमवारी घरी. तर मला पण लय असं झालंय की पटकन जावा, उडून जाऊ का कसं जाऊ, कारण आपल्या पनवेलच्या ताईचं 2 दिवस झालं काय फोन नाही, काय नाही. मी पण नाही केला, कारण इकडं पावसाचं वातावरण झालंय, त्यामुळं मला पण सवड नाही. बहुतेक त्या ताईंना पण घरातलं काम वगैरे असतं. गरमाई किती आहे आणि ताईंचा फोन काय आला नाही अजून. बघू, करतात ते, मला फोन करतात, नक्कीच करतात. कारण कसं आहे, आता सीजन माझा बंद झाला, परत कुठंच जाणार नाही. मग आपला व्यवसाय करायचा, व्यवसायामधले बदल करत वाढवायचा. कोणचं जे हाती लागेल ते करायचं, कारण ताईचा एवढा मोठा हात आहे आपल्या पाठीमागे. तर नक्कीच. तर ढगाळ वातावरण आहे. आज काय वाहतूक आहे का नाही माहीत नाही, कारण माल वाळला नाही. म्हणजे 6 जे खडंगे असतात का नाही, 6 फड राहिल्यात, फक्त 6. तेवढं उचललं सगळ्यांचा. 6 राहिला असणार, कोणाचं 5, कोणाचं 6. तेवढं सगळं उचलायचं एका दिवसात, 2 दिवसात होऊन जाईल. मग ती झाली, पॅक झाली की मग सोमवारी घरी. तर मला असं वाटतंय, माझं पैसे फिटून मला थोडंफार पैसे यावं ही देवाकडे प्रार्थना. कारण आपल्या बानूचा दवाखाना चालू करायचा आहे. बानूला दवाखान्यात न्यायचं आहे, शिबिरला. कारण आता प्रायडमध्ये न्यायला माझ्याकडे एवढे पैसे नाहीत, आणि एकल्या बाईच्या मागं लय हे असतंय. आता हो का बिल आले तर मला भरायला पैसे नाहीत. दीक्षा सकाळीच म्हणत होती ती, मम्मी बिल आले 330 रुपये. आता तेवढं सुद्धा माझ्याकडे भरायला नाही, तर काय करायचं? ज्याची त्याला घरातलं माहिती असतं. आता मस्त बाहेर दिसतं बाया, किती कमावला असन, किती पैसा असन मागच्या हातानं. अवकाशाचं मागच्या हातानं. एकल्या बाईच्या मागं जबाबदाऱ्या पाळल्या खंडीभर. 2 लेकरं, आई बाप, आईचा दवाखाना वाहिलंच,
तिचं पोट दुखायचं काय राही नाही. तिला सांगितलं मूतखडा डॉक्टरनी ते एकतर बीपीची गोळी चालू झाली ती झाली, पण वरनं तिला मूतखडा पण सांगितला आहे. आता बघू सीजन बंद झाला इथनं गेली की तिला चांगल्या दवाखान्यात नेते, गोळ्या औषधं बरं बघू काय होतंय, फरक पडतोय नाही पडतोय. आता 1-2 सलाईन तिला लावावं लागतेल्या, कारण ती जे आजारी पडल्यापासून का नाही बीपीची गोळी चालू झाल्यापासून ती बरी तिला म्हणजे एवढं वाटत नाही आणि गुडघं पण काम करणार. आता वयाच्या मानाने लय कष्ट केले हो, माझ्या आई पप्पांनी लय कष्ट केले. त्यामुळं का नाही मला त्यांना काडीचं दुखू वाटत नाही आणि कुणी त्यांना बोललं तर मला खपत पण नाही, असं नाही का, मला आवडत पण नाही, कुणालाच आवडत नाही, कोणाच्याच लेक मातीला आवडत नाही की आई बापाला कुणी काय बोललेलं आवडतं का नाही का नाही. मग तसं माझं पण परिस्थिती आहे. मग म्हणलं गरजायच लागलं, टेम्पो आला तर चला मालक आला, आता वाहतूक चालू होईल. आता हळूहळू निघायचं कारपं शर्ट घालून, वाहतूक करायची. लाईट पण आली हो का, दिसलं का आता बोल, लाईट आत्ताच आली. म्हणलं चला हे खेळ शूट करावा, कारण आपली यूट्यूब फॅमिली आपली भरपूर काळजी करतं, त्यांना वाटतं ते हो का. कसं असतं माहिती आहे का, झाडावरल्या पक्ष्याला पीठ टाकलं खायला टाकलं तर ती प्रेमाने परत एकदा येतं आशाने, का की इथं आपल्याला खायला भेटलं होतं. मग तसं का नाही, जी कष्ट करते त्यालाच माहिती असते की 4 पैसे महाग ठेवावंच लागतात, कोणचा टाईम सांगून येत नाही, बरोबर आहे का नाही. तर चला पनवेलच्या ताई नक्की फोन करा मला बरं का. तर चला बाय.